स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक टनेलमध्ये काल मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात राहणारे उद्योजक तुषार भोमकर यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्यासोबत प्रवास करणारे अन्य 4 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुषार भोमकर हे आपले 4 सहकाऱ्यांसह पुण्याहून मुंबईकडे फॉर्च्युनर कारने जात होते। यावेळी त्यांच्या कारने द्रुतगती मार्गावर पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला मागून जोराची धडक दिली। या भीषण अपघातात तुषार भोमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला। या वाहनातील इतर 3 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। मिसिंग लिंक टनेलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा संपूर्ण भीषण अपघात कैद झाला असून त्यातून फॉर्च्युनर कारचा वेग किती प्रचंड होता याचा अंदाज येत आहे। येत्या 28 ऑगस्ट रोजी तुषार भोमकर यांचा वाढदिवस होता। त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या मित्रांनी विशेष नियोजन केले होते। मात्र त्याआधीच त्यांच्या आकस्मिक निधनाची दुर्दैवी बातमी समोर आल्यानं वाकड परिसरात शोककळा पसरली आहे। सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तुषार भोमकर यांच्या पत्नी यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महानगरपालिका निवडणूक लढवली होती।